नमस्ते सर. आपण 2 दिवसांपूर्वी कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडं आपण जप्त केलेत आणि आरोपीला अटक देखील केली आहे. नक्की काय प्रकार होता सर? दिनांक 6/5/2026 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मी तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ, PSI शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पावडे, शिंदे व तसेच आम्ही पंच घेऊन आम्ही खटकाळे गाव या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी ज्या माहिती मिळाल्या शेतामध्ये चेक केले असता त्या ठिकाणी शेतात गांजाची झाडे लावलेली आढळून आली आणि ते विशेष म्हणजे ते झाडं बाजरीच्या पिकामध्ये होती आणि त्यांना व्यवस्थित बांधून पण ठेवलं होतं. यावरून ते खास त्या उद्देशासाठी त्यांनी गांजाची झाडं लावली असल्याचे आढळून आले. ते सदरचे शेत हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या नावे सदरचं शेत आहे. त्यांचं नाव आहे सोमा सखाराम केदारी. त्यांचं वय 62 वर्ष आहे आणि ते जवळच्या गावामध्ये म्हणजे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्तीच्या शेतामध्ये सदरची गांजाची झाडे मिळून आणले आहेत. ते आम्ही फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सर्व जप्त केलेले आहेत. सदर गुन्हा त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 130/2026 दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांना अटक केलेली आहे आणि सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी असून त्यांना येरोडा जेल येथे जमा करण्यात आलेला आहे. किती दिवसापासून हा प्रकार चालू होता? काय कबुली दिली त्यांनी? याच्यामध्ये ते झाडांची उंची बघितली तर त्यांनी बरोबर 2-3 महिन्यापासून त्यांनी सदरची झाडं लावली असल्याचे दिसून येते. परंतु बाजरीचं शेत होतं, ते बाजरी शेतामध्ये लोकांना दिसून आले नसतील. परंतु ज्या गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तींनी ते सदरची बाजरीची कटिंग झाल्यानंतर त्यानंतर ते झाडं दिसू लागले, त्यामुळे त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि पोलिसांनी कारवाई केलेली आहे. यापूर्वीसुद्धा जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशाच प्रकारे शेतामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सुद्धा आरोपी अजूनही येरोडा जेलमध्येच आहेत, त्यांना जामीन झालेला नाही. अशा प्रकारे गुन्हा करणे हा अतिशय गंभीर आहे. असे कोणीही कृत्य करत असल्यास त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि असे कृत्य करण्यासाठी सुद्धा कोणी प्रयत्नसुद्धा करू नये आणि अंमली पदार्थांपासून दूर राहावे ही आम्ही पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना विनंती करतो. गुन्ह्याची गंभीरता लक्षात आणून जर तुम्ही म्हणताय की त्या घटनेला 6 महिने झाले अजून आरोपींना त्या जामीन नाही, म्हणजे काय कलमामध्ये याच्यामध्ये आहे? याच्यामध्ये NDPS ॲक्ट जो ज्याला आपण म्हणतो औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, जो 1985 साली हा अधिनियम कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्या कायद्यामधील कलमानुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात येतो. सर्व प्रोसिजरसुद्धा त्या कायद्याप्रमाणे करण्यात येते आणि सर्व पारदर्शी स्वरूपामध्ये सर्व प्रोसिजर करण्यात येते. यामध्ये शासनाने अतिशय गंभीर धोरण आहे. याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स चालणार नाही. अंमली द्रव्य संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं असेल अंमली द्रव्य, म्हणजे हे जे गांजा असेल, अफवा असेल किंवा इतर MD असतील किंवा काय असेल, त्याच्यामध्ये कडक कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश आहेत आणि असे कुठलेही कृत्य करू नये आणि असं कोण करत असेल तर तात्काळ आमच्या पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. आम्ही सुद्धा कठोर कायदेशीर कारवाई करू आणि अशा आरोपींना जामीन मिळणार नाही याच्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्थित दक्षता घेऊ. सर, किती झाडं त्या ठिकाणी आढळून आली? एकूण त्या ठिकाणी 18 लहान मोठी झाडं होती अंदाजे आणि त्याचं वजन म्हणजे हिरवे जे होते सगळे झाडं आणि त्याचं वजन 1 किलो आणि 378 ग्रॅम एवढं भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची किंमत अंदाजे आपण 1,000 रुपये दराप्रमाणे धरतो. त्याप्रमाणे त्यांचे 13,780 रुपये अशी आम्ही अंदाजे किंमत लावलेली आहे आणि सदरचा मुद्देमाल हा मान्य न्यायालयासमोर हजर केला जातो. नंतर तो तपासणीसाठी पाठवण्यात येतो आणि ते आम्हाला आता माहितीप्रमाणे आणि आमच्या अभ्यासाप्रमाणे ते गांजाचे झाड आहेत हे आम्हाला माहीत आहे. सर, आता या पुण्यामध्ये फक्त हा जो सेवानिवृत्त मुख्याध्यापक मेन आरोपी अन्य कोणी साथीदार आहे की काय चौकशी समोर आली? याच्यामध्ये हाच एकटाच मुख्य आरोपी आहे. याच्या एकंदरीत गावामध्ये आम्ही चौकशी केली असता सदर मुख्याध्यापकाला सुद्धा हे व्यसन आहे असं गोपनीयरित्या आम्हाला माहिती मिळाली. त्यांनी स्वतः पिण्यासाठी लावला होता असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पुढे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत.